नमस्कार. आज आपण एका अशा सिद्धांतावर नजर टाकणार आहोत जो खूपच विचार करायला लावणार आहे. हा सिद्धांत पाश्चात्य समाजांमध्ये आज जी संकटं दिसतायत त्यामागचं कारण काय असू शकतं हे सांगण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग सुरू करूया. प्रश्न खरं तर खूप मोठा आहे. पाश्चात्य समाज आज एवढे तुटल्यासारखे का वाटत आहेत? ह्या विश्लेषणात आपण एका स्रोताच्या आधारे या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि गंमत म्हणजे हा स्रोत अशा काही गोष्टींना एकत्र जोडतो ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही असं आपल्याला वाटू शकतं. ठीक आहे, तर सर्वात आधी या संकटाचे चिन्ह काय आहेत ते पाहूया. म्हणजे समाजात नक्की काय बिघडले असं या स्रोताचं म्हणणं आहे. या स्रोतानुसार एक मोठं कारण आहे कोविड नंतर झालेली प्रचंड मोठी इमिग्रेशनची लाट, विशेषतः गैर युरोपियन देशांमधनं. यामुळे समाजात एक प्रकारचं घर्षण निर्माण होतंय आणि तिथल्या लोकसंख्येचं स्वरूपच बदलतंय असं हा स्रोत म्हणतो. आणि या वाढत्या लोकसंख्येचा थेट परिणाम दिसतोय घरांच्या किमतींवर. कॅनडा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तिथे घरांच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की आर्थिक विकासाशी त्याचा काही संबंधच उरला नाही. म्हणजे स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणं सुद्धा आता अनेकांसाठी जवळपास अशक्य झालंय. पण गोष्ट फक्त इमिग्रेशन आणि घरांच्या किमतींपुरती मर्यादित नाहीये. हा स्रोत म्हणतो की संकट यापेक्षाही खूप खोलवर गेलंय. आता बघा, कॅनडामध्ये एक कार्यक्रम आहे मेडिकल असिस्टन्स इन डाईंग किंवा मेड. सोप्या भाषेत सांगायचं तर वैद्यकीय मदतीने मृत्यू. 2021 पर्यंत तब्बल 10,000 लोकांनी यामार्फत आपलं जीवन संपवलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोण आहेत हे लोक आणि ते हा मार्ग का निवडत आहेत? आणि इथेच एक धक्कादायक गोष्ट समोर येते. या स्रोतानुसार इच्छामरण हे आता फक्त असह्य वेदनांसाठी नाही, तर गरिबी आणि साध्या उपचार करण्यायोग्य आजारांवरचे एक उत्तर बनत चाललंय. म्हणजे प्रत्येक जीव महत्वाचा आहे या विचारापासून समाज दूर जाऊन आता खर्च वाचवण्यासाठी निर्णय घेत आहे असं चित्र दिसतंय. बरं, फक्त सामाजिक मूल्यांच नाही तर आर्थिक व्यवस्था सुद्धा कोसळण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेचं उदाहरण घ्या. तब्बल $37 ट्रिलियन सरकारी कर्ज. हा आकडा इतका मोठा आहे की यावरून लक्षात येतं की आर्थिक व्यवस्था अक्षरशः संपत आलीये. तर मग बघा, मोठ्या प्रमाणात इमिग्रेशन, गगनाला भिडलेल्या घरांच्या किमती, वाढती महागाई, गरिबांसाठी इच्छामरण, स्थानिक लोकांचा घटता जन्मदर, प्रचंड मोठं कर्ज आणि या सगळ्यावर सरकारकडून मिळणारी उत्तरही समाधानकारक नाहीत. हे सगळं मिळून एक असं चित्र तयार होतंय जिथे लोकांचं जगणं अवघड झालंय आणि व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे. आता या सगळ्या समस्यांची यादी पाहिल्यावर एक प्रश्न पडतोच. आणि हाच प्रश्न आपल्याला मूळ कारणापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि तो प्रश्न आहे कुई बोनो. हा एक लॅटिन वाक्प्रचार आहे ज्याचा सरळ अर्थ होतो याचा फायदा कुणाला होतो. हा स्रोत म्हणतो की कुठल्याही गुंतागुंतीच्या परिस्थितीत हा पहिला प्रश्न विचारायला हवा. कारण कदाचित ही सगळी संकटं अपघाताने आलेली नाहीयेत, तर कुणाला तरी याचा फायदा होतोय. आणि याच प्रश्नातून या विश्लेषणाचा मुख्य सिद्धांत समोर येतो. तो म्हणजे जेरॉन्टोक्रेसीचा सिद्धांत. जेरॉन्टोक्रेसी म्हणजे काय? सोप्या भाषेत वृद्धांचं राज्य. म्हणजे असा समाज किंवा देश जिथे वृद्ध लोक शासन करतात. आणि या स्रोताचं म्हणणं आहे की पाश्चात्य समाज आता हळूहळू याच दिशेने चालले आहेत. आणि आता कुई बोनो या प्रश्नाचं उत्तर बघा. हा सिद्धांत म्हणतो की ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा फायदा एकाच गटाला होतोय. आणि तो गट म्हणजे श्रीमंत पेन्शनर्स. कसं? बरं, घरांच्या वाढत्या किमतींमुळे त्यांच्या मालमत्तेची किंमत वाढते. शेअर बाजार तेजीत असल्यामुळे त्यांच्या रिटायरमेंटचे पैसे वाढतात. मोठ्या प्रमाणात इमिग्रेशन झाल्यामुळे त्यांना घरकामासाठी, बागेसाठी किंवा नर्सिंगसाठी स्वस्त मजूर मिळतात. आणि गरिबांसाठी इच्छामरण? त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा भार कमी होतो आणि त्याचा फायदाही याच गटाला मिळतो, असा हा सिद्धांत मांडतो. या सिद्धांतानुसार फक्त लोकच नाही तर त्यांची मानसिकता सुद्धा देशावर राज्य करते. वृद्धांची मानसिकता, जी सहसा बदलायला तयार नसते, नवनवीन गोष्टींना घाबरते आणि फक्त सुरक्षितेचा विचार करते. आणि जेव्हा हीच मानसिकता धोरणं ठरवू लागते तेव्हा समाजातली क्रिएटिव्हिटी म्हणजे नवनिर्मिती आणि प्रगती थांबते. आणि याचं एक उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या सिनेट डायन फाइनस्टाईन. त्यांचं वयात 90व्या वर्षी निधन झालं आणि तोपर्यंत त्या पदावर होत्या. हा स्रोत म्हणतो की ही पिढी सत्ता सोडायला तयारच नाही. ते सत्ता तेव्हाच सोडतात जेव्हा त्यांचा मृत्यू होतो. तर मग प्रश्न असा आहे की वृद्धांनी चालवलेला हा समाज भविष्यात कसा असेल? ह्या स्रोतानुसार याचं चित्र काय आहे? या सिद्धांतानुसार
भविष्य फारसं चांगलं नाहीये. असं जग जिथे सरकार प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असेल, लोकांवर पाळत ठेवली जाईल, आर्थिक स्वातंत्र्यावर बंधने येतील, कदाचित डिजिटल करन्सीच्या माध्यमातून, आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सतत कुठेतरी युद्ध सुरूच राहील, आणि या सगळ्या गोष्टी सुरक्षिततेच्या नावाखाली केल्या जातील. आणि ह्या सिद्धांताचा शेवट एका खूपच निराशाजनक विचाराने होतो. तो विचार असा की तरुण पिढी ह्या विरोधात काही करू शकणार नाही. का? कारण त्यांच्यावर वडीलधाऱ्यांचा आदर करण्याचे संस्कार असतात. ही एक जैविक प्रेरणा असते. त्यामुळे ते या व्यवस्थेविरोधात बंड करणार नाहीत. आणि शेवटी हा सिद्धांत आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो. जर समाजाची दिशा ठरवणारी पिढीच भविष्याचा विचार करत नसेल किंवा त्यांचे हित आणि भविष्याचे हित यात ताळमेळ नसेल, तर त्या समाजाचं काय होतं? हा एक असा प्रश्न आहे जो आजच्या पिढ्यांमधल्या दरीचे गंभीर परिणाम आपल्यासमोर ठेवतो.